प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। काल बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित झाले आणि या निकालानंतर संपूर्ण देशामध्ये एक आश्चर्यकारक वातावरण तयार झालं। महागठबंधन आणि महायुती या दोन गठबंधन किंवा युतीमध्ये लढत ही सरळ होती। याही व्यतिरिक्त मात्र तीन पक्ष स्वतंत्रपणे लढत होते, ज्यामध्ये बहुजन समाज पक्ष, AIM आणि आप या तीन पक्षांची एक स्वतंत्र निवडणूक लढत सुरू होती। अर्थात आपला या निवडणुकीमध्ये कोणतीही जागा मिळाली नाही। बहुजन समाज पक्षाला रामगढ़ या मतदारसंघामध्ये एक जागा मिळाली, तर MIM ला 5 जागा मिळाल्या। या स्वतंत्र तिन्ही पक्षांना जर एकत्रित मतदान आपण पाहिलं ते एकंदरीत त्यांचं मतदान जवळपास 18,75,000 च्या वर ते गेलेले आहेत हे तीन पक्ष। परंतु या व्यतिरिक्त ज्या दोन आघाड्या होत्या त्या आघाड्यांच्या व्यतिरिक्त आणखी जी मतं गेली ती म्हणजे ऑदर्सला जे मतदान झालेलं आहे ते एकंदरीत 70,26,876 70,26,876 हे ऑदर्समध्ये हे विभागलं गेलेलं मतदान आहे। मग या उरतात दोन युती, ज्यामध्ये महायुती आणि महागठबंधन यांचा समावेश होतो। या सगळ्या राजकीय निर्णयामध्ये आपल्याला जर दिसतं आहे प्रामुख्यानं तर सर्वात मोठा सिंगल लार्जेस्ट पार्टीला संवैधानिक लोकशाही किंवा संसदीय लोकशाहीमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या पक्षाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण राज्याचे राज्यपाल देत असतात, जसं केंद्रामध्ये राष्ट्रपती हे सिंगल लार्जेस्ट पार्टीला हे देतात। मात्र मधला जो 30 वर्षाचा काळ होता, या 30 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक राज्यात किंवा केंद्रामध्ये सरकार अस्थिर राहिली आणि त्यावेळी ज्यावेळी राष्ट्रपती देशाचे KR नारायणन होते, त्यांनी एक परंपरा पाळली की सिंगल लार्जेस्ट पार्टी, जशी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वामध्ये 13 दिवसांचं केवळ सरकार ते चालवू शकले होते। त्यांच्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या हट्टापायी त्यांनी ते केलेलं होतं आणि मग त्यांना फक्त 13 दिवस सरकार चालवता आलं आणि त्यामुळे KR नारायणन यांनी असा एक मार्गदर्शक नियम केला की जो पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी असली तरी त्यांनी आपल्याकडे सरकार स्थापने एवढं बहुमत आहे असं आमदारांच्या किंवा खासदारांच्या सहीनिशी पत्र द्यावं, ही परंपरा रूढ झाली। परंतु आता त्या परंपरेला सध्याच्या काळामध्ये तसाही अर्थ उरलेला नाही। आता सिंगल लार्जेस्ट पार्टीला निमंत्रण सर्रासपणे आता दिलं जातं। तर त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष हा बिहारमध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आलेला आहे, त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा ते करू शकतात। परंतु बिहारमधली या निकालांच्या अनुषंगाने जे आपल्याला दिसते की भारतीय जनता पक्षाला 89 जागा मिळाल्या आणि जो जनता दल युनायटेड आहे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली त्यांना 85 जागा मिळाल्या। परंतु नितीश कुमार हे मुख्यमंत्री होतील की नाही या संदर्भात अजूनही संभ्रम आहे, सस्पेन्स आहे, कारण सिंगल लार्जेस्ट पार्टी BJP बनलेली आहे। नितीश कुमार यांच्या स्वास्थ्याचा प्रश्न आहे। अर्थात आपल्याला या राजकीय घडामोडींवर नंतर काय होतील त्यावर आपल्याला बोलायचं नाही, परंतु सर्वात महत्त्वाचं की या निवडणुकांमध्ये जो निकाल लागला त्या निकालाच्या अनुषंगानं सिंगल लार्जेस्ट पार्टी जरी BJP असली तरी सिंगल अशी जी पार्टी की जिला सर्वाधिक मतं मिळालेली आहेत ती पार्टी आहे RJD, राष्ट्रीय जनता दल, आणि त्यांना एकूण मतदानाच्या 23% मतं मिळालेली आहेत आणि ही संख्या आहे 1,15,46,055 एवढी मतं ही राष्ट्रीय जनता दलाला मिळालेली आहेत आणि अवघ्या 143 जागा ते लढलेल्या आहेत। 143 जागा लढूनही त्यांना ही मतं मिळालेली आहेत। अर्थात मतांची टक्केवारी त्यांची सर्वाधिक आहे 23, तर दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेली आहेत ती अर्थातच भारतीय जनता पक्षाला आणि ती मतं आहेत 1,81,143 आणि त्यांची टक्केवारी होते 20%। त्याच्या खालोखाल JDUला 96,67,000 मतं पडली आहेत आणि त्यांची मतांची टक्केवारी जी आहे ती 19.25% एवढी आहे। म्हणजे JDU तिसऱ्या क्रमांकावर आहे, BJP दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या क्रमांकावर मतांच्या आघाडीमध्ये किंवा मतांच्या टक्केवारीमध्ये किंवा मतांच्या एकूण संख्येमध्ये जी आघाडी आहे ती RJDला मिळालेली आहे, परंतु जागा त्यांना अवघ्या 25 मिळालेल्या आहेत। चौथ्या क्रमांकाचा पक्ष जर आपण पाहिला यामध्ये तर ऑदर्स आहेत। ऑदर्सला 70,26,000 मतं एकंदरीत दिसतं आहेत आणि मग त्यानंतर जर कुठली राजकीय पार्टी येत असेल तर ती लोक जनशक्ती पार्टी, ज्यांना 24,97,000 मतं मिळाली आहेत आणि 4.97% त्यांची मतं आहेत। आणि या गठबंधनमध्ये जर आपण पाहिलं महायुतीला ही 10% मतं अधिक आहेत की जवळपास ती 44 पॉईंट आणि काही टक्के आहे आणि महायुतीला ही 35.88% मतदान झालेलं आहे।
तर ही मतांची आकडेवारी, ही संख्याची हेरफेर किती मोठ्या प्रमाणात, म्हणजे आकडे कसे बदलतात हा एक भाग असला तरी आपल्याला मुख्य जे बघायचं आहे की बिहारच्या निवडणुकीमध्ये जो विजय दिसतो आहे एनडीएचा किंवा भारतीय जनता पक्ष, जनता दल युनायटेड, तर यांचं एक वैचारिक संमिश्रता आपल्याला दिसते आहे. नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेड हा समाजवादी विचारसरणीतून उभा राहिलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचं विचारसरणी आपल्या सगळ्यांना माहीत आहे, ती वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही. परंतु जसं 2014मध्ये भारताच्या निवडणुकीमध्ये एक वाक्य मोठ्या प्रमाणात प्रसारमाध्यमातून आणि एकूणच राजकीय प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात गाजलं, ते वाक्य होतं अच्छे दिन. लोकांनी विकासाच्या नावावर, अच्छे दिनच्या नावावर महागाई कमी होणार, रोजगार वाढणार, उद्योग वाढणार, म्हणजे विकासाची एक गतिमानता येईल, अशा दृष्टिकोनातून लोकांनी परंपरागत सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षांना नाकारून नव्या पक्षाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमताने सत्ता दिली. तर ती सत्ता ही जशी भाजपाच्या किंवा संघाच्या विचारांवर आलेली नव्हती, ती अच्छे दिनच्या आणि विकासाच्या अजेंड्यावर ती सत्ता लोकांनी आणली होती. परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांनी RSSचा अजेंडा राबवला आणि हा अजेंडा राबवत असताना त्यांनी लोकांना एक भ्रमित ठेवलं. तीच बाब बिहारमध्येही दिसते आहे. बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. भारतीय जनता पक्षाला 2 नंबरची मतं मिळाली. टक्केवारीमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले, परंतु जागा मिळवण्यात ते आघाडीवर जरी राहिले तरीही त्यांना त्यांची प्रतिमा ही समाजवादी बनवून बिहारमध्ये निवडणुकांमध्ये उतरावं लागलेलं आहे. याची सुरुवात त्यांनी कर्पूरी ठाकूर या बिहारमध्ये 2दा मुख्यमंत्री राहिलेल्या आणि मंडल आयोगापूर्वी ज्यांनी कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला बिहारमध्ये लागू केला, जो SC ST आणि ओबीसीमधल्याही अत्यंत खालच्या घटकांना, म्हणजे मोदी सरकारच्या काळामध्ये जो रोहिणी आयोग अजून तो लागू झालेला नाही, त्या संदर्भात चर्चा सुरू आहे. त्या रोहिणी आयोगाच्या अनुषंगानं जे विभाजन ओबीसीमध्ये केलं जात आहे की ज्या वरच्या आणि खालच्या त्यांच्यामध्येही अर्थात जातीचं प्रकरण जे आहे ना, ते बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे ते अगदी पिरॅमिडसारखं आहे. म्हणजे जो ज्या मजल्यात जन्माला येईल ना त्याच मजल्यात म्हणजे तो राहील. त्याला खाली येण्यासाठी आणि वर जाण्यासाठी ना खिडकी आहे ना दरवाजा आहे. त्यामुळे या कॅटेगरीमध्ये एकाखाली एक एकाखाली एक अशी जी जातींची उतरंड जी बनलेली आहे, या जातींच्या उतरंडीमध्ये देखील एक कारागीर व्यावसायिक जाती ज्या आहेत त्या अशा क्रमाने खाली येत जातात, विषम क्रमाने. आणि त्यामध्ये ओबीसीमध्ये हा टप्पा आहे. आणि म्हणून बिहारच्या जातनिहाय जनगणना जी नितीश कुमार यांच्या नेतृत्वामध्ये आणि तेजस्वी यादव यांच्या राजकीय दबावाखाली जी घेण्यात आली आणि त्यामधून जी आकडेवारी बाहेर आली, त्या आकडेवारीमध्ये बिहारमध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही खालच्या ओबीसी जातींची, म्हणजे EBC किंवा ज्यांना अत्यंत पिछडा, अतिपिछडा वर्ग जो ओबीसी जातींचा आहे, त्यांची संख्या ही 36% आहे. सिंगल लार्जेस्ट कास्ट जी बिहारमध्ये आहे ती निश्चित आपल्याला माहिती आहे की ती यादव आहे. तर अशा या कास्टमध्ये आपला शिरकाव करण्यासाठी आता आपण या जाती ज्या आहेत, ओबीसीमधला जो खालच्या जातींचा, कारागीर जातींचा किंवा व्यावसायिक सेवा जाती असणाऱ्या ज्या जाती आहेत, यांची संख्या कमी आहे, त्यांचे नेतेही कमी, त्यांचा राजकारणातला प्रभावही कमी. त्यामुळे त्यांना कोणातरी पक्षाबरोबर जावं लागतं. आणि अशावेळी जो पक्ष आपल्याला काही बेनिफिट देतो आहे, म्हणजे बिहारमध्ये सामाजिक विचारांनी कर्पूरी ठाकूर यांनी या बिहारमध्ये जो फॉर्म्युला लावला, त्या फॉर्म्युलामध्ये त्यांनी सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला जो लावला होता की मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जी इंग्रजी पास होण्याची जी अट होती ती कर्पूरी ठाकूर यांनी रद्द केली होती की खालच्या जातींना वरच्या शिक्षणाकडे जायचं असेल तर हे इंग्रजीची अट रद्द करावी. अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या आणि शिक्षण झाल्यानंतर त्यांना शासकीय विभागामध्ये नोकरी द्याव्यात, रिझर्वेशन त्यांच्यासाठी देण्यात आलं. आणि ही जी गोष्ट होती की बिहारच्या सामाजिक जीवनाला ती मोठ्या प्रमाणात बदलणारी होती. आणि हा जो प्रभाव होता, कर्पूरी ठाकूर यांच्या राज्यसत्तेचा जो प्रभाव होता, हा राम मनोहर लोहिया यांच्या समाजवादी विचारांतून, चळवळीतून आलेला तो प्रभाव होता. आज बिहारमध्ये आपण जर पाहिलं, बिहारच्या राजकारणामध्ये ओबीसी जाती, वरच्या जाती आणि ओबीसीमधल्या खालच्या जाती अशा 2 टप्प्यात ही विभाजन झालेलं आहे. आणि त्यातील या 36%च्या गटामध्ये सर्वाधिक जात समूहांना आपल्या मागे आणण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची सुरुवात देखील कर्पूरी ठाकूर यांच्या गावापासून केली. म्हणजे त्यांनी
भारतीय जनता पक्षाची इमेज, NDAची इमेज, भारतात समाजवादी नितीश कुमार आहेतच, परंतु भारतीय जनता पक्षाची प्रतिमा देखील समाजवादी धाटणीची त्यांनी बनवण्याची प्रक्रिया या निवडणुकीमध्ये केली. तर एका अर्थाने जे काही म्हटलं जातं आहे की आज एक लेख जो आलेला आहे की बिहारमधलं जाती राजकारण संपवलं मोदींच्या या विजयसूत्राने, तसं नाहीये. बिहारमधल्या जातीसूत्राचीच अनुकरणशीलता मोदींनीही केलेली आहे. भलेच त्यांनी समाजवादी धाटणीने ते केलेले आहे, परंतु खालच्या ज्या जाती आहेत, OBC जाती, ज्या विखुरलेल्या जाती आहेत, अल्पसंख्य आहेत, या जातींना सोबत घेण्याचं त्यांनी एक चाणाक्षपणा दाखवला. परंतु राजकारणात, सत्ताकारणात किंवा कुठल्याही घडामोडींमध्ये समाज जीवनाला काही गोष्टी समजण्यासाठी काही काळ जातो, वेळ जातो. तर तसं या जाती व्यवस्था जैसे थे ठेवून जे राजकारण होईल, जे समाजकारण होईल, जे अर्थकारण होईल, ते खालच्या जातींना अंतिमतः कदापिही फायद्याचं ठरणार नाही. भारतामध्ये अनेक राजकीय पक्षांनी जातीची समीकरणं बनवून त्यावर निवडणुका आणि राजकारण आपलं ठरवलं, सत्ताही मिळवली. म्हणजे खास करून शेड्यूल कास्टमधून सुरू झालेल्या राजकारणालाही उत्तर भारतामध्ये सत्ता मिळाली. परंतु अंतिमतः जातींची समीकरणं ही वरच्या जातींच्याच उपयोगाची ठरतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. परंतु त्या खालच्या जात समूहांना आपली फसवणूक झाली, आपलं शोषण झालं किंवा आपण फसवले गेलो, नाडले गेलो, हे समजून येण्यासाठी काही काळ जावा लागतो. त्यामुळे आज आर्थिक लाभार्थी म्हणून काही लोकांना जवळ करता येत असलं तरी तो काही योग्य मार्ग नाही आणि तो या समस्येवरचा तोडगा नाही. त्यामुळे बिहारमध्ये रोजगाराचा प्रश्न जो तेजस्वी यादव यांनी उभा केला होता, कारखान्यांचा प्रश्न, बिहारमध्ये कारखाने लागावेत हा जो प्रश्न त्यांनी उभा केला होता, शिक्षणाचा प्रश्न त्यांनी उभा केला होता, आरोग्याचा प्रश्न उभा केला होता, या सगळ्या प्रश्नांची मूलभूत सोडवणूक जर नव्या सत्तेने केली नाही तर ते लोकांना समजून येण्यासाठी काही काळ जावा लागेल. परंतु ते समजून मात्र येईल. त्यामुळे जातीच्या आधारावर निवडणुकांचं विजयाचं सूत्र मोदींनी बदलून टाकलं असं म्हणणं धाडसाचं आहे. त्यांनी जातींचंच सूत्र वापरून त्या जातींच्या सूत्राला वरच्या जातींच्या नियंत्रणाच्या अधीन आणून त्यांनी या निवडणुकांचं नियोजन किंवा तंत्र साकारलेलं आहे. यामध्ये अर्थातच निवडणुकीच्या या यंत्रणा आहेत, त्या यंत्रणांवरही संशय आहे. निवडणूक आयोगावर तर संशय अनेकांनी व्यक्त केलेला आहे. परंतु तरीही या सगळ्या बाबी आणि जर समजा निवडणूक आयोगाचा संशय लोकांचा पारदर्शी होता आणि असेल तर मग नरेंद्र मोदी सरकारने निवडणूक आयोगाकडची माहिती आहे, सामग्री आहे, फोटोग्राफी आहे, व्हिडिओग्राफी आहे, ही माहितीच्या अधिकाराखाली किंवा सार्वजनिक करू नये अशा प्रकारची जी नियमांमधली दुरुस्ती त्यांनी घडवून आणली आणि त्यायोगे निवडणूक आयोगाला वाचवण्याचा जो प्रयत्न झाला, यामध्ये निवडणूक आयोगाच्या पारदर्शितेच्या संदर्भात सर्वात मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. त्यामुळे सरकारं येतात जातात, लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुका सुरू असतात, परंतु निवडणुका या लोकांच्या अधिकाराचा भाग असताना निवडणूक आयोग हा लोकांच्या अधीन असला पाहिजे, हे सूत्र मात्र सध्या कुठेतरी लुप्त झालेलं दिसतं आहे. एकंदरीत बिहारच्या निवडणुका NDAने जिंकलेल्या आहेत. या जिंकलेल्या निवडणुका या जातीचं राजकारण तोडून त्यांनी जी घोषणा दिली की अनेक है फिर भी हिंदू एक है, परंतु हिंदू एक असला तरी तो क्रमिक असमानतेत जातीमध्ये विभागला गेलेला आहे. ही गोष्ट, हे वास्तव काही काळ लपवता येऊ शकेल किंवा काही काळ ते झाकता येईल, परंतु ते कायमस्वरूपी ते तुम्हाला दाबून टाकता येणार नाही. त्यामुळे क्रमिक असमानतेत विभागलेल्या जाती व्यवस्थेतला हा माणूस एकसंघ करायचा असेल तर या देशाची जातनिहाय जनगणना करण्याचं जे अभिवचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेलं आहे, या बिहार निवडणुकीने त्यावर आणखी शिक्कामोर्तब केलं आहे की जातनिहाय जनगणना केंद्र सरकारला करावीच लागेल आणि त्यामुळे देशाचा खरा एक्सरे हा समोर येईल आणि तो एक्सरे या देशातल्या
जातीव्यवस्थेच्या प्रश्नांची जरी सोडवणूक करू शकला नाही तरी जातीव्यवस्था आधारित एक प्रकारे जी आर्थिक विषमता आहे तिला तरी दूर करण्याचा एक मार्ग त्यातून प्रशस्त होईल. आज तरी आपण पाहिल्या की देशाच्या आणि बिहारच्या निवडणुका जिंकल्या असल्या तरी त्या काही निवडक 2-4 भांडवलदारांच्या हितासाठी काम केलं जात आहे. हे देशभरातलं वास्तवाने सत्य आहे. हे सत्य पुन्हा बिहारच्या निवडणुकीने अधोरेखित केलेलं आहे. एवढंच आज आपल्याला म्हणता येईल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल देखील सबस्क्राईब करा. आणि आपण सूचना आम्ही देत असतो की आमच्या चॅनललाही मदत करा. मात्र अद्याप एकही प्रेक्षक किंवा एकाही व्यक्तीला जाणीवपूर्वक असं वाटतं नाही की मदत द्यावी. ही आमची खंत आहे. बघा, पहा, विचार करता आला तर. धन्यवाद.